एक तास पाऊण जवळ सव्वा तास झाला. म्हणजे एखादा पेशंट सलाईनवर असावा आणि त्याला बटन खाऊन आग्रह करावा, अशा विचित्र क्षणाला मी तुमच्या सोबत आहे याची मला कल्पना. माझ्या अगोदरचे 3 बॅट्समन आपली बॅटिंग करून गेलेले आहेत आणि आता उरलेला धावा करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. या कार्यक्रमात 10वी आणि 12वी नावाचं एक विशेष या देशाच्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये 2 वर्ष दिलेली आहेत. मी 12वीला नापास झालेला विद्यार्थी आहे आणि अशा विद्यार्थ्याला इथं का आणलं असावं याची मला अजूनही मनामध्ये काळजी आहे. म्हणजे नापास झाल्यानंतर सुद्धा करिअर करता येऊ शकतं असा कदाचित त्यांचा विषय असेल म्हणून मला कदाचित इथं बोलवलं. 12वी नापास माणसाला इथं बोलवणं आणि हा कार्यक्रमासाठी उद्बोधित करणं म्हणजे एखाद्या हार्डवेअरच्या दुकानाला कोमल हार्डवेअर नाव द्यावं अशातला हा प्रकार आहे, किंवा एखाद्या मटन शॉपला अहिंसा मटन शॉप नाव द्यावं, कारण आज गटारी आहे म्हणूनच आज काळ्या पिशवीचा दिवस आहे उद्या. बरोबर दीदी आणि दादानो, 10वी आणि 12वी हे अंतिम सत्य असू शकतं का? कारण जास्तीत ज्या दिवशी निकाल असतो त्या दिवशी सगळ्यात जास्त ब्लड प्रेशर कोणाचं असतं तर आईबाबांचं असतं. आता ह्या कार्तीचं होणार काय याविषयी आईबाबा खूप त्या दिवशी मनामधून घाबरलेले असतात. 10वी आणि 12वीला मुलगा निघाला की 9वी आणि 11वी पासूनच प्रचार आणि प्रसार सुरू होतो घरामध्ये. आमचा बाळ्या आमची बाळे पुढच्या वर्षी 10वी आणि 12वीला. म्हणजे त्याचा अर्थ असा की पुढच्या वर्षी आमच्या घरी कुणी यायचं नाही. 10वी आणि 12वीला मुलगा किंवा मुलगी असली की त्या घरातलं वातावरणच मुळामध्ये असं असतं की आत्ताच कोणाचा तरी त्या घरातला 10वा किंवा 12वा झाला असं त्या घरातलं वातावरण असतं. मी पुण्यामध्ये राहत होतो आमच्या सरकारी क्वार्टर्स मध्ये, तर माझा एक मित्र होता त्याची मुलगी 12वीला होती. पुणेरी पाटी त्यानं आपल्या दारावर लिहून टाकली होती, माझी मुलगी 12वीला आहे, माझ्या घरी कोणी यायचं नाही. मुलगी प्रचंड हुशार होती, साही विषयामध्ये नापास झाली आणि आई वडिलांना मेसेज पाठवला. म्हणजे हे असं नसतं. दुर्दैवाने आम्ही एका स्पर्धेच्या युगामध्ये आहोत. इथं सुद्धा तुम्ही स्पर्धा घे. जे कृष्णमूर्ती स्पर्धेला हिंसा असं म्हणतात आणि एक कमकुवत यश अशा प्रकारचे संस्कार झाले असतील आणि जंगलामध्ये ती 2 मुलं जर पोहोचली असतील आणि समोर वाघ आला आणि त्याला प्रश्न विचारला, जंगलामध्ये 2 आहात आणि वाघ आला तर काय करा? त्यातला एक जण चटकन म्हटला की धावत सुटेल. प्रश्न विचारणारा म्हटलं की अरे तो वाघ. धावणारा म्हटला फक्त याच्यापेक्षा फास्ट मला पळायचं, हा मेला तरी चालेल पण मी जगलो पाहिजे. ही सगळ्यात घाणेरडी स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेमध्ये माणूस भविष्यामध्ये जगू शकत नाही. जर नसेल या गोष्टी तर त्याच जंगलामध्ये 2 आदिवासी मुलं आहेत आणि त्याही 2 मुलांना प्रश्न विचारला की बाळांनो वाघ आला तर तुम्ही दोघं काय करा? ही 2 मुलं असं म्हटली की आम्ही दोघं मिळून त्या वाघाचा नाही लागला. याला सकारात्मक स्पर्धा असं म्हणायचं. आम्ही इथं आहोत, अभ्यास तर करायचा आहे, 10वी 12वीची हा तर पार करायचंच आहे, पण करिअर नावाची गोष्ट खूप वेगळ्या पद्धतीने आमच्याकडे घेतली जाते. एका देशामध्ये एकाच बाकड्यावर बसणारे 3 जण होते. पहिल्या बाकड्यावर बसणारा खूप अभ्यास करणार, 10वीला 12वीला. 10वीला पहिला आला, 12वीला पहिला आला, बोर्डाच्या परीक्षेमध्ये त्यावेळेचा पहिला आला. इंजिनिअरिंगला गेला, चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्याने यश संपादन केलं. त्याही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तो गोल्ड मेडलिस्ट झाला आणि त्या देशाच्या इंजिनिअरिंगच्या परीक्षेमध्ये तो पहिला आला. त्या देशाचा तो रेल्वे खात्याचा चीफ इंजिनियर झाला. त्याच्या वर्गातला असणारा दुसरा मधल्या बाकड्यावर बसणारा 10वीला 45, 12वीला 45, बीएससीला गेला, बीएससीला 45. त्या देशाच्या युपीएससीच्या परीक्षेला बसला, IAS झाला आणि रेल्वे खात्याचा प्रशासकीय अधिकारी झाला, म्हणजे पहिल्याचा बाप झाला. तिसरा 10वीला डमी, 12वीला डमी, FYSY टीवायला डमी, कॉलेजच्या इलेक्शनला उभा राहिला, इलेक्शन संपल्यानंतर खासदारकीला उभा राहिला
आणि त्या देशाचा रेल्वे मंत्री झाला, या दोघांचा बाप झाला. बाळानं ते करिअर नसतं. मी आता जे बोलतोय ना, एक तिसऱ्या माणसाचं करिअर आहे ना, ते करिअर नसतं. त्याचं कारण असं आहे की चेन्नईमध्ये सुजित कुट्टन नावाचा एक मुलगा 8-10 वर्षापूर्वी, की जो ज्युनियर कॉलेजमध्ये होता आणि तो धावायचा, रनर होता, ऍथलीट होता, आणि तो धावण्याच्या स्पर्धेमध्ये राज्य पातळीपर्यंत पोहोचला. त्याच्या वडिलांना हार्ट अटॅक आला. वडील हॉस्पिटलमध्ये होते, आयसीयू मध्ये होते. 2 अटॅक येऊन गेले होते, तिसरा अटॅक येण्याची शक्यता होती. आणि त्याचं मैदानावर त्या दिवशी परफॉर्मन्स होता. त्या दिवशी तो मैदानावर गेला, त्याने यश संपादन केलं, त्याच्या हातात मेडल होतं. पण त्याच वेळेला त्याचे वडील आयसीयू मध्ये जग सोडून निघून गेले. चेन्नईमध्ये त्यावेळेला अनेक पालक शिबिरं झाली, परिसंवाद. त्या परिसंवादाचा विषय होता की सुजित कुट्टनना त्यावेळेस झाला पाहिजे मैदानावर, की आपल्या वडिलांच्या शेजारी शेवटचा श्वास घेत असताना त्यांच्या कपाळावरून हात फिरवत त्या लेकरांना तिथं असायला पाहिजे. जो निघाला होता त्या गोष्टी, ह्या गोष्टी मी आपल्याशी का शेअर करतो आहे, कारण शिक्षण घेतल्यानंतर आणखी 2-3 प्रसंग मी आपल्याशी शेअर करतो. सोलापूरला 2 महिन्यापूर्वी आई वडिलांनी खूप प्रयत्न करून चांगल्या अकॅडमीमध्ये घालून आपल्या लेकराला MBBS केलं. MBBS झालेला घरी आला, इंटर्नशिप संपवून घरी आला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चहा पित असताना दोघांची, वडिलांची आणि त्याचं भांडण झालं. वडील त्या शहरातल्या प्रतिथयश कॉलेजचे प्राचार्य, लोकप्रिय प्राचार्य, अनेक लेकर घडवलेले प्राचार्य. भांडणं झाली, माय लेकराची पोरानं बापाच्या थोबाडीत मारली. वडिलांना सहन नाही झालं, वडील तसेच घरातून बाहेर पळत सुटले. समोर रेल्वेचा ट्रॅक होता, रेल्वे येत होती. वडिलांनी त्या रेल्वे खाली आपला जीव दिला. आम्ही एका वेगळ्या जगामध्ये जात आहोत बाळा, आणि त्यावेळेला आपल्याला करिअर निवडायचं आहे, त्या करिअरच्या वाटेवर जायचं आहे. आणि आम्ही पालक मंडळीच्या समोर बसलेलो आहोत, तर आपल्या लेकराला कोणतं करिअर आपल्याला द्यायचं आहे. वाचली असेल बातमी तुम्ही, अहिल्यानगरमध्ये 8वीच्या मुलानं 10वीच्या मुलाचा खून केला. वाचली असेल बातमी तुम्ही, मुंबईमध्ये गेल्या महिन्यामध्ये 4थीच्या 3 मुलींनी त्यांच्याच वर्गातल्या आवडणाऱ्या तिघींना एकच मुलगा आवडत होता म्हणून त्याचा खून केला आणि कचऱ्याच्या डब्यामध्ये तो टाकून दिला. पण एक वाक्य मी आपल्याशी उच्चारत आहोत, तुम्ही आम्ही त्या जगामध्ये आहोत की वाईटांच्या जगामध्ये वाईटच पहिला असतो. तर हे वाईट पण संपवताना, आपल्या करिअरची निवड करत असताना, मी जे करिअर निवडत असताना ते कोणत्या प्रकारचं असलं पाहिजे. आणि मग करिअर निवडताना पहिली गोष्ट महत्वाची येते की माझ्यामध्ये कोण आहे, मला आनंद मिळाला पाहिजे. कारण तुम्ही बघितलं, आई वडिलांच्या इच्छेनुसार बरेच प्रशासकीय अधिकारी झाले आणि गेल्या 10-12 वर्षामध्ये तुम्ही बघितलं तर 3 ते 4 अधिकाऱ्यांनी आत्महत्या केली. कारण आई वडिलांचं डोक्यामध्ये होतं की मुलगा क्लास 1 अधिकारी झाला पाहिजे, लाल दिव्याची गाडी असली पाहिजे. पण मुलाला ते नको होतं, त्याला वेगळंच काहीतरी हवं. मग आता तुम्ही ठरवायला हवं की तुम्हाला काय हवं आहे, तुमच्यामध्ये कोण लपलंय नेमकं, म्हणजे मी कोण आहे याचा शोध स्वतःमध्ये घ्या. दुर्दैवाने बाळांनो, आम्हाला कोणीतरी एखादा काउन्सिलर, कोणीतरी एखादा असं मार्गदर्शन करतो की तू या शाखेला जा, इकडं जा, तिकडं जा, आणि एक नोटा छापायची मशीन, खा प्या आणि मजा करा, ईट ड्रिंक अँड बी हॅपी, दिल मागे मोर, म्हणजे जगणं. जगण्याच्या खऱ्या कल्पना आमच्या की इतके पैसे असले पाहिजे. मला 3 गोष्टीसाठी आम्ही आमचं करिअर ठरवत असतो: पॅकेज, प्रेस्टिज आणि प्रॉपर्टी. आणि जन्मापासून आम्हाला हेच सांगितलं जातं की जगाच्या बाजारामध्ये ऑक्सिजन नंतर सगळ्यात जास्त आवश्यकता कशाची आहे, तर पैशाची जरूर आहे. पैसा तर आम्हाला हवाच आहे, पण पॅकेज, प्रेस्टिज आणि प्रॉपर्टी म्हणजे जीवनातलं यश नाहीये. मग जीवनातलं यश कोणतं आहे की मी ज्या क्षेत्रामध्ये आनंदी होणार आहे ते क्षेत्र मला निवडता आलं पाहिजे. आणि ते मला स्वतःला समजलं पाहिजे की मी कोण आहे. म्हणजे मला स्वतःला माझ्यामध्ये कोणतरी लपलंय. कोणीतरी दुसरा सांगतो की इकडे गेलं की पैसा खूप मिळतो, इकडे गेलं की परदेशामध्ये जाता येतं, आणि अखंड आयुष्यभर फक्त संसार करणं, हम दो हमारे दो, माँ बाप फेड दो, हा दळभद्री संसार म्हणजे करिअर नव्हे बाळांनो. त्याच्याही पलीकडचं एक आयुष्य जगणं असतं. एक वाक्य हृदयामध्ये ठसवून ठेवा, करिअर या शब्दाचा अर्थप्राप्ती हे करिअर नव्हे बाळांनो, अर्थपूर्ण जगता येणं हे सगळ्यात मोठं करिअर आहे. अर्थप्राप्ती मी आपल्याशी शेअर करतो. अर्थप्राप्ती हे करिअर असेल तर तुम्ही लग्नामध्ये 73 कोटीची नृत्यांगना आणाल, तिचं नृत्य जगापुढे ठेवा.
त्यानं नाही तुम्ही सुखी होणार. अर्थप्राप्तीसाठी जी नृत्यांगना आणली होती तिचं मानधन 73 कोटी होतं. मला सर किती देणार आहे पवार माहित नाही, कारण पवार इज पॉवर. पण तिच्या नृत्यासाठी 13 ट्रक ते स्टेज रंगवण्यासाठी आलेलं. मी दुसऱ्या वेळेला मी करिअरचं समाधान या शब्दाची गोष्ट सांगतो. इतर गोष्ट जाऊ द्या, ते कोण आहे तुमच्या लक्षात आलं असेल. पण दुसऱ्या बाजूला एक इंजिनियर, दुसऱ्या बाजूला मी त्याच ताकदीचे इंजिनियर आपल्याला सांगतो, अंगावरची साडी 1000 रुपये. ओरिसामध्ये 1000 हॉस्पिटल्स आदिवासींच्यासाठी मोफत. 1.5 लाख लेकर आजपर्यंत त्यांनी शिकवली. जो दारात आला त्या प्रत्येकाला दान उधळून दिलं. 50 पुस्तकाची लिहिली की वाचल्यानंतर अंगावर काटा उभा होतो. प्रत्येक पान आम्हाला मोटिवेशन देतं. रस्त्यावरून निघाल्या तरी आमच्या नजरा खाली होऊन जातात. जणू पृथ्वी तलावरून एखादी देवी चालताय असं मला वाटतं. इथे तर होईलच सत्कार, पण तिथं गेल्यानंतर सुद्धा देव तिच्या स्वागताला उभे असतील. आम्हाला इंजिनियर पण व्हायचं, आम्हाला बिझनेस पण व्हायचा, पण तिच्यासारखं व्हायचं. निवड करायचे तो स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, द स्टँडर्ड ऑफ लाईफ. 2 निवड असतात आपल्यासमोर. आपल्याला सुधा मूर्ती व्हायचंय, आणखीन कोणी व्हायचंय ठरवायचं. कारण सुधा मूर्तीचं नाव जरी घेतलं तरी ऊर भरून येतं. जीवनाची यथार्थता आणि कल्याण कशामध्ये त्याच्यामध्ये ठरतं. हे ठरवत असताना मी कोण आहे, माझ्यामध्ये कोण आहे. एक काळ असा होता मला की त्यावेळेला आरसा नव्हता, असा एक काळ होता. आरशाचा शोध लागायचा होता. माणूस मरेपर्यंत स्वतःचा चेहरा बघत नव्हता. किती अवघड कालावधी असेल बघा ना. अर्धा तास आरशावर बसवल्याशिवाय घराच्या बाहेर ज्यांचं पाऊल पडत नाही त्यांच्यासाठी किती अवघड काळ असेल. म्हणजे याच्यामध्ये फक्त तुम्हीच ऍडोलसेन्स मधलीच मुलं असं नाहीये. आम्ही मोठी मंडळी सुद्धा अर्धा तास आरशासमोर असतो. मिशीचा एक केस पांढरा झाला तरी अर्धा तास असते. शोधून टाकतोय. गुणावर इम्प्रेशन मारायचं असते. असा तो कालावधी होता, अर्धा तास, की ज्या काळात आरसाच नव्हता, मरेपर्यंत बघताच येत नव्हता चेहरा. अशा त्या कालावधीमध्ये शेतामध्ये काम करणाऱ्या एका शेतकऱ्याला एक गुळगुळीत दगड सापडला. त्या दगडावरची माती बाजू रकल्यानंतर त्या गुळगुळीत दगडामध्ये त्याला त्याचा चेहरा दिसला. त्या शेतकऱ्याचा खूप आनंद झाला. मेरे बाबा मुझे मिल गए. कारण त्याचा चेहरा बरोबर त्याच्या वडिलांच्या सारखा होता. त्याला खूप आनंद झाला. मेरे पापा मुझे मिल गए, मेरे पापा मुझे मिल गए. ते जादूचा दगड घेऊन घरी आले. वरच्या मजल्यावर जादूचा दगड ठेवला. अंघोळ झाली की त्याला वडिलांची आठवण व्हायची. तो वर जायचा, त्याच्यामध्ये चेहरा स्वतःचाच बघायचा, पण वडील भेटण्याचं कारण त्याचा चेहरा वडिलांच्या सारखा होता. त्याला आनंद व्हायचा वडिलांचं दर्शन घेतल्यानंतर. तो खाली यायचं तेच. बायकोच्या लक्षात आले की हे अलीकडे हसतंय. लग्न झाल्यानंतर माणसं हसत नाहीत. माझ्या मागं बघा, पुढं बघा, ज्यांची लग्न झाली त्यांना विचारा. कारण लग्न झाल्यानंतर माणसं हसणं बंद होतं. माझ्या सहित सगळे विचारलं, अब हसते किंवा अलीकडे तुम्ही हसता कसं काय? नाही, मेरे पापा मुझे मिलते. म्हणजे कहा मिलते? ते घाबरत वर गेलं, वरून दगड आणला, म्हणजे देखो इसमें मिलते. बायकोनं तो दगड घेतला आणि त्या दगडामध्ये स्वतःचा चेहरा बघितला. तिने स्वतःचा चेहरा आजपर्यंत बघितलाच नव्हता. त्या चेहऱ्यामध्ये तिचा चेहरा तिला दिसला. ती म्हणजे दूसरी औरत कहां से लाई? दूसरी नाहीये, ते पापा है. खटला पाजी के पास चला गया. न्यायाधीशाकडे खटला गेला. न्यायाधीशाने विचारलं काय? ते म्हणजे काय नाही, इसमें पापा नाही, इसमें दूसरी औरत है. न्यायाधीश म्हटला लाव इधर. न्यायाधीशाने तो दगड घेतला, त्याच्यामध्ये चेहरा बघितला. न्यायाधीशांचा चेहरा बरोबर त्यांच्या आजोबासारखा होता. हे तुम्ही नाही जाण. मला संपली कहाणी, संपली. कोणतरी दगड आम्हाला सांगतो की दिस इज करिअर, या मार्गाने. कुणीतरी सांगते निघून जाय. असं नसतंय. प्रत्येकाला तुमच्यामध्ये वेगळं सामर्थ्य दिलेलं आहे. अनेक प्रकारच्या बुद्धिमत्ता दिली आहे. गार्डनर नावाचा शैक्षणिक क्षेत्राचा एक विचारवंत आहे. मला तुमच्या बुद्धीमध्ये 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता आहेत. त्यापैकी तुमची स्वतःची बुद्धिमत्ता कोणती आहे त्याचा शोध घेणं आणि त्या क्षेत्रामध्ये स्वतःचा विकास करणं. पहिल्या प्रकारची बुद्धिमत्ता आहे भाषिक बुद्धिमत्ता. भाषिक बुद्धिमत्ता म्हणजे थापा मारायला, कुठेही जाऊ द्या, चित्रपट बघून येऊ द्या, हातही थापा, घरात थापा, दारात थापा. श्रोता 30 लाख याचे बोलायला सुरुवात. भाषेवर प्रभुत्व असतं. त्यानं वक्ता व्हावं, माझ्यासारखं निवेदक व्हावं. म्हणजे त्याचं करिअर त्या क्षेत्रामध्ये व्हावं. अलीकडे खूप कमी आहे. मी गावाकडे राहतोय, 2-4 जण माईक घेऊन हातात आहे.
ते स्मशानात पण म्हणताय यांच्या आत्म्याला शांती मिळू दे आणि लग्नात पण म्हणताय या दोघांच्या आत्म्याला शांती मिळू दे. हे बोलण्यात फंक्ट नाही, भाषिक बुद्धिमत्ता असं म्हणतात. दुसऱ्या प्रकारची बुद्धिमत्ता आहे गणितीय बुद्धिमत्ता. गणित चांगला असावं. आपल्या मेंदूच्या दोन भागामध्ये डाव्या बाजूला गणित असतं आणि उजव्या बाजूला कल्पना असते. मला देवाने गणितच दिलं नाही. पाठ करून झालंय, डावीला 52 मार्क, त्या गुरुजींची कृपा झाली म्हणून 52 मार्क पडले आणि नंतर झालंच नाही. असं मला कोणी सांगितलं की हे गणिताचे प्राध्यापक आहेत की मी असं आश्चर्याने त्यांच्याकडे बघतो, हे परग्रहावरून आलेलं मॉडेल आहे का असं मला वाटतं. कारण गणित मला दिलेलंच नाही ना, देवानं मला गणिताचा भागच दिलेला. कोण आहे इथं गणिताचं जरा हात वर करा, म्हणजे जाताना येलेच म्हणून धरून जातो. हा, चला एक गणित सोडू आपण. एक संख्या म्हणा, चला येस येस म्हणा, त्याची दुप्पट करा, त्याच्यात 10 मिळवा, त्याची निमपट करा, त्याच्यातून मनात धरलेली संख्या वजा करा, 5. गणितीय बुद्धिमत्ता असं म्हणतात. तिसऱ्या प्रकारची बुद्धिमत्ता आहे त्याला संगीतीय बुद्धिमत्ता. पण ती गायकवाड तिच्या आईवडिलांना कळायला गेला गळा आहे. ती जर माझ्या पोटी जन्माला आली असती, करिअर ओरिएंटेड आहे बापाच्या पोटी, टाकला असतो. 2 वर्ष रगडून 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 नोटा छापायची मशीन केलं असतं तिला. पण आई वडील हुशार, माझ्या बाळाला गळा दिलाय. ती गायनामध्ये तिनं करिअर केलं तर ती पण सुखी होईल आणि जगाला पण सुखी करेल. तिला दिलाय गळा, मला दिलाय नरड, आणि नरड्यानं गळा होण्याचा प्रयत्न केला तर ती त्याचं आयुष्याचं नुकसान आहे. इथं पालक आहेत, पालकांच्यासाठी एक वाक्य मी ठसून आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. माझ्या आईबाबानं तुमच्या पोटी जन्माला आलेलं मूल असामान्य आहे, वेगळं आहे. निसर्गाने त्याला काहीतरी अद्भुत असं दिलंय, वेगळं दिलंय. प्रत्येकाचं अस्तित्व वेगळं. जाईचं फूल वेगळं, जुईचं फूल वेगळं, मोगऱ्याचं फूल वेगळं. माझ्या आईबाबानं जगाच्या बाजारामध्ये गुलाबाच्या फुलाला मार्केट आहे म्हणून तुमच्या जाई जुई मोगऱ्याच्या कळ्यात कुस्करून त्याला गुलाबाचं फूल करण्याचा प्रयत्न करू नका. ते कधीच सुखी होणार नाही, त्याच्या आयुष्यामध्ये ते सुखी नाही. त्याचं जाई राहण्यामध्ये, त्याचं जुई राहण्यामध्ये, त्याचं मोगरा राहण्यामध्ये त्याचं सुख आहे. उगं कोणीतरी सांगतं म्हणून नाही ना. मी पण प्रयत्न केलेला होता गाण्याचा. मी गटविका होतो शिरोळला. महिन्याच्या पहिल्या गुरुवारी 25-30 वर्षापूर्वी शिरोळला नरसोबाच्या वाडीला अजित कडकडे यायचे गायला. दोन्ही घाट भरलेले असायचे, भजन सुरू व्हायचं, हजारो श्रोते, अजित कडकड्यांचा पहाडी आवाज, भजन सुरू व्हायचं. निघालो निघून दत्तांची पालखी वाटवळणाची. भजन सुरू झालं की त्या पंचगंगेच्या पाण्यावर तरंग यायची. मी प्रभावित झालो. मी म्हटलं मला गायला यायला. शिरोळच्या शेजारी नांदणी नावाचं गाव आहे, तिथे एक संगीत शिक्षक होते. त्या संगीत शिक्षकाला मी बोलवलं. माझं ऑफिस संपलं रोज संध्याकाळी 7 ते 8 मला शिकवायचं, गाणं शिकवायचं. फी दिली त्यांची. गुरुजी मला गाणं शिकवायला लागले. एक महिनाभर गुरुजी मला एकच गाणं शिकवत होते. अभंग होता, जैसे आपण आहे पैशा स्थिती आहे, कौतुक आहे संचिताचे, एकच अभंग महिनाभर. महिन्यानंतर गुरुजीने माझे पैसे माझ्या टेबलवर ठेवले. म्हणजे साहेब मला सोडा, उद्यापासून मी येणार नाही. म्हटलं का? ते म्हणजे माझा आवाज बदलायचा, मला बाहेर सोडून द्या, मला जमणार नाही. म्हणजे नरडा असणाऱ्या माणसानं गळा होण्याचा प्रयत्न केला तर ते त्याच्या आयुष्याची बरबादी. पुढच्या प्रकारचं व्यक्तिमत्व आहे शारीरिक व्यक्तिमत्व. याला नकला गाणी चांगली जमतात, याला खेळ चांगला जमतो. त्यानं खेळाकडे जावं, यानं नकला गाणी करावी, यानं अभिनय करावा. त्या क्षेत्रामध्ये त्याचं भविष्य. पुढचं क्षेत्र आहे, पुढची कला आहे की अवकाशीय बुद्धिमत्ता. त्याला चित्र काढता येतं, त्याला शिल्पकला काढता येते. माझा एक मित्र, प्रचंड मित्राचा मुलगा आहे, प्रचंड बुद्धिमान होता. पण तो दिसला, दगड दिसला की तो ठोके करून 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 त्याच्यातून मूर्ती तयार करायचा. त्याला सगळ्या विषयामध्ये अवकाश मिळायची. मी त्याला सांगितलं की नाही, याला आता आपण शिल्पकार करायचं. त्याला अकोल्याला ठेवलंय, अकोल्याला शिल्पकलेचं ट्रेनिंग मिळतं. तो शिकत राहिला. आता उत्कृष्ट शिल्पकार म्हणून साताऱ्याला तो काम करतो. तो इकडं 10वी-12वीला आला असता, तो नीट सीईटीला आपली कर्तबगारी तो गाजवू शकला असता.
तो तिकडे पदवी घेऊ शकला असता. पण आता एक मूर्ती तयार केली की तो इतका आनंदित होतो की त्याला त्याच्यातून आनंद मिळतो. अवकाशीय बुद्धिमत्ता. एकेनान नावाचा एक चित्रकार रशियामध्ये होता. दोन्ही हात नव्हते त्याला, पण त्याला सारखं वाटायचं की मी चित्रकार, मला निसर्गानं माझ्या बुद्धीमध्ये चित्रकला दिली. दोन्ही हात नाही, आयुष्याची 20 वर्ष गेली, प्रत्येक दिवस त्याला वाटायचं की मी चित्रकार आहे. हात तर नाहीये, नीतीनं अन्याय केला. त्यानं ब्रश तोंडामध्ये धरलं, त्यानं पेन्सिल तोंडामध्ये धरली, चित्र काढायला सुरुवात केली. 3 वर्षाच्या तपश्चर्यानंतर तोंडात धरलेल्या पेन्सिलनं त्याला उत्कृष्ट चित्र काढायला यायला लागलं. चित्र काढल्यानंतर 3 वर्षाची तपश्चर्या फळाला आली. चित्र मनासारखं यायला लागलं, पण आता चित्रामध्ये रंग भरायचे होते. पुन्हा त्या चित्रकाराने विचार केला की आता रंग भरायचा, ब्रश तोंडात धरायचा, तर आयुष्याची किती वर्ष जातील माहित नाही. त्याला स्वतःची जीभ चिरली आणि चिरलेल्या जिभेने तरी चित्र काढलं. रशियामध्ये आपण कधी गेलात, सार्वजनिक ठिकाणी जेवढी चित्र आहेत, ही सगळी चित्र एकेनांना काढली की त्याला हात नाही. कारण त्याला नीतीनं दिलेला करार कळाला होता की माझ्यामध्ये निसर्गानं चित्रकार दिलेला आहे, माझ्यामध्ये कोण लपलंय त्याचं. पुढच्या प्रकारची बुद्धिमत्ता परफेक्शनिस्ट बुद्धिमत्ता. हे परफेक्ट असतं. नोट्स काढताना सुद्धा हिरवा, निळा, पिवळा स्केच पेन घेऊन बसेल, पण जरा यांचं अवघड असतं भविष्यामध्ये. मनाप्रमाणे नाही झालं तरी थोडीशी निराश होतात. पुढचा नैसर्गिक बुद्धिमत्ता असतो. मग याला शेतात जायला आवडतं, रानात जायला आवडतं, निसर्गाबरोबर राहायला आवडतं, ती क्षेत्र त्याचं. मी आता पुढच्या मुद्द्यावर आपल्याशी येतो की असं ज्यांना खूप लवकर कळालं की माझ्यामध्ये काय लपलंय, अशी 1-2 उदाहरणं आपल्याशी शेअर करतो. मी पुण्यामध्ये उपायुक्त होतो. माझ्याकडे कल्पना चावलांची आई वडील यायचे. मुक्कामाला माझ्याकडे लहान होती. बेडरूम मध्ये ती गजनच झोपायची. अशी पोरगी कल्पना चावलांच्या वडिलांना प्रश्न विचारायची की कशी होती मॉन्टो दिदी. कल्पना चावलांना घरी म्हटलं जायचं की मॉन्टो म्हटलं जायचं, मॉन्टो दिदी म्हटलं जायचं. वडील सांगायचे आम्ही 5वीत वर आकाशात, 5वीत वर मॉन्टो दिदी 5वीत असताना वर आम्ही बसायचो, झोपायला जायचो. उन्हाळ्यामध्ये गॅलरीत झोपायचो. आकाशातून यान निघालं, आकाशातून विमान निघालं की ती त्यावेळेलाच म्हणायची की मला भरारी घ्यायची, मला अवकाशामध्ये फिरायचं. 10वी झाली, 12वी झाली, एरोनॉटिक्स इंजिनिअरिंगची पदवी तिने पूर्ण केली. ती अमेरिकेला पोहोचली. जॉन पिरे नावाच्या तरुणाबरोबर ती विमान उडवायला शिकली. स्वप्न सत्यात आलं. अवकाशामध्ये अंतराळवीर होण्याच्या परीक्षेमध्ये ती पास झाली. बघा ना, अंतराळवीराच्या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी पहिली बुद्धिमत्तेची चाचणी असते, नंतरची परीक्षा असते शेवटची, ती असते धैर्याची, ती असते पराक्रमाची. तुम्हाला एका खोलीमध्ये बंद करण्यात येतं. तुमच्या डोळ्यावर प्रखर प्रकाश, कानावर कानठिळ्या वाजवणारा आवाज. मृत्यू तुमच्या समोर उभा केला. मृत्यूच्या क्षणाला तुम्हाला प्रश्न विचारला जातो. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही बरोबर दिलं तर तुम्ही धैर्याच्या परीक्षेमध्ये पहिला आणि मग तुम्ही सिलेक्ट होता. तुम्ही अवकाशामध्ये जाता. कॉक्रोचला घाबरणारं, पालीला घाबरणारं वर कधी जाऊ शकत नाही. त्या परीक्षेमध्ये ती पहिली आहे. अंतराळामध्ये गेली. पहिली यात्रा होती 45 दिवसाची. देश सोडून 9 वर्ष तिला झाली होती. त्या यात्रेमध्ये तिला भारताची आठवण येत होती. मातृभूमीपासून दूर होती ती. अवकाशात त्या यानामध्ये असताना तिने कॅप्टन साहेबांना सांगितलं, कॅप्टन साहेब मला माझा देश बघायचा आहे. भारताच्या कक्षेच्या वर यान आलं की मला दाखवा. भारताच्या कक्षेच्या वर यान आलं. कॅप्टननी मॉन्टो दिदीला बोलवलं. त्या कॉम्प्युटरच्या पडद्यावर देश दाखवला. हजारो किलोमीटर दूर पृथ्वीपासून भारत तिला दिसत कसा होता. चेंडूच्या आकाराची पृथ्वी, हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र याच्यामधून वर गेलेला द्वीपकल्प. नुकताच तिने चित्रपट बघितला होता. देश बघता बघता तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि ते गीत तिच्या मुखामध्ये आलं. हे दुनिया एक दुल्हन दुल्हन एक माते की बिटिया, ये मेरा इंडिया, वतन मेरा. इंडियाचा लॉंगफॉर्म बाळगला. आय नेव्हर डिले इन ऍक्शन. मी माझ्या कृतीमध्ये कधी उशीर करत नाही. मला जे उन्नत, मला जे उदात्त, मला जे भव्य असं ऐकायला मिळालं ते माझ्या कृतीमध्ये उतरायला मी कधी उशीर करत नाही. तिच्या लक्षात आलं. दुसरी यात्रा होती. पृथ्वीवर पोहोचण्यासाठी तिला 35 मिनिटात अवकाश होता. अख्खं जग तिची वाट बघत होतं. नासा, इस्रो. 35 मिनिटं लागणार होती पण तिचं यान नाही पोहोचू शकलं. अवकाशामध्ये फुटलं.
पापाजी सांगत होते की तिच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला मी अमेरिकेला गेलो. 7 टेकडीच्या पायथ्याशी तिला श्रद्धांजलीचा कार्यक्रम होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रम सुरू असताना त्या तरुणांच्या मेळ्यामध्ये एक 250 पोरं धायमुरकून रडत होती. श्रद्धांजलीचा कार्यक्रम संपल्यानंतर पापाजी असं म्हणतात की आम्ही त्या पोरांच्याकडे पोहोचलो आणि त्या पोरांना प्रश्न विचारला की तुम्ही एवढे का रडता. त्या पोराने उत्तर असं दिलं, आम्ही सगळे अनाथ आहोत आणि गेले 8 वर्ष मॉन्टो दिली आमचा सांभाळ करते. आज आमची आई गेली, आज आमचा बाप गेला म्हणून आम्ही रडलो आहोत. पापाजी सांगत होते, मी घरी गेलो, माझ्या पोरीची दौलत बघत होतो. काय होतं माझ्या पोरीकडे? संपत्तीच ड्रेस वापरायची, कोणतंही सौंदर्य प्रसाधन कधीच ती चेहऱ्याला लावत नव्हती. पायामध्ये एक चप्पल 12 वर्ष ती वापरायची. जीवनावर प्रेम होतं तिचं, पण उरलेल्या पैशातून अनेक जण सुखी व्हावं ही तिची भावना होती. आई बाप पापाजी असं सांगत होते की माझी पोरगी माझ्यापेक्षा मोठी होती. व्यवहारामध्ये असं म्हटलं जातं की बाप समजायचा असला तर पोरगी व्हावं लागतं आणि आई समजायची असतं तर पोरगा व्हावं लागतं. मी प्राचार्य असताना माझा एक मित्र आला आणि तुम्हाला माझा इंद्रा लगेच 3री पोरगी झाली. म्हटलं बरं झालं, मला अर्धा तास जास्त जमिनीवर राहील. पोरगा असलं की म्हणते उचला उचला, म्हाताऱ्याला उचला, लई ताप दिलाय, कशाला ठेवले. पण भाऊकी म्हणते थांबा, लेख यायचे, लेख आल्याशिवाय उचलायचे नाही. अर्धा तास जमिनीवर जास्त राहतात. माझी पोरगी जास्त. ते म्हणजे पोरगीनं जायच्या अगोदर, दुसऱ्या वेळेला अवकाशामध्ये जायच्या अगोदर तिला नीतीचा करार कळाला होता. परत येईल त्याला क्षणभर वाटलं होतं. तिच्या खात्यावर जायच्या आधी 2 दिवस लाखो डॉलर शिल्लक होते, पण जायच्या दिवशी तिनं आपल्या खात्यावरचे लाखो डॉलर्स अमेरिकेतल्या अनाथ आश्रमाला वाटून टाकले होते, कारण नीतीचा करार तिला करार होता. $0 तिच्या खात्यावर शिल्लक होते. माझी पोरगी माझ्यापेक्षा खूप मोठी होती. जीवनाचा अर्थ तिला कळाला होता. 5व्या वर्षी आम्हाला सामान्य नाही जगायचं, बगड्यासारखं नाही जगायचं, आम्हाला राजहंस होऊन जगायचं. वेगळा एक आयुष्याची उंची असली पाहिजे. आम्हाला नोट होऊन जगायचं, चिल्लर होऊन जगायचं नाही. बगड्या आणि राजहंसामध्ये फरक कोणता आहे बघा. मानस सरोवरात एक राजहंस आला आणि ह्या बारामतीच्या ताळ्याच्या काठाला बसला. आता मी येताना तळ बघितले, ताळ्याच्या काठाला बसला. सेलिब्रिटी होता, दिसायला चिकना होता, पांढरा शुभ्र, लाल चोच, पाय लाल भडक, उंच, मॉडेल एकदम देखणं. बगड्या आले त्याच्या भोवती. ते म्हणले मानस सरोवर. ते म्हणले कुठं आहे? हिमालयात आहे. दुसरा प्रश्न बगड्याने विचारला, खातो काय? ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे, हंसाच्या बीजी मुक्ती मोठी मुक्ती याचा ओगुरू असं म्हणजे राजहंस मानस सरोवरातले हिरेमाणिक मोती खातात, कारण त्याच्या चोचीमध्ये एक रसायन आहे. हिरेमाणिक मोती त्यांना चोचीत पकडले की त्याचं रसायन होतं. बघायला वाईट वाटतं, हे कसं खातंय म्हणजे हिरेमाणिक मोती खाते. कारण आता उद्याचा दिवस काळ्या पिशवीचा आहे ना. उद्या सगळे अमावस्या ना, गटार अमावस्या. उद्या सगळे लाईन लावून उभे राहणार त्या काळ्या पिशवीला. उद्या मटण आणायला निघत घर सगळं आनंदात असत. थोई 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 नाचत असत. कुणी काय कोशिंबीर करतय, कुणी दही, कुणी कांदा. त्या भगोल्यातलं शेवटचं बोटूक संपेपर्यंत अख्खं घर त्या स्वयंपाकघरात असतं उद्याच्या दिवशी. तसे हे बघायला म्हटले हिरेमाणिक मोती खातो म्हणजे हो. मग तिथं फक्त ते विचारलं, हे जाऊ दे मरू दे, तिथं खेकड्याला मासा आहेत का नाही सांगा मला. बगड्याची मनोवृत्ती म्हणजे जिथं जाईल तिथं खेकडे आहे आणि माशाची मनोवृत्ती तसं नाही व्हायचं. क्रिएटिव्ह या शब्दाचा अर्थ सृजनशीलता, नाविन्याचा ध्यास. अख्खं जग आणखीन सुंदर करण्यासाठी मी धडपडणार आहे, त्याला क्रिएटिव्हिटी असं म्हणायचं. माझ्या अस्तित्वानं, माझ्या कर्तबगारीनं जगाच्या बाजारामध्ये ज्या वेळेला येईल तर क्रिएटिव्हिटी अकॅडमिक मध्ये बाहेर पडलो आहे ते समजणार कधी की माझ्या सृजनशीलतेनं जग अधिक सुंदर केलं, त्याच्यातून समजलं. माझ्यामध्ये दुसरा उदाहरण आपल्याशी शेअर करतो आणि समारोपाकडे. सुधा चंद्रन नावाची मुलगी, तिला 9व्या वर्षी समजलं की तिच्या पायामध्ये थिरक नाही, नृत्य येत आहे तिला. नाचणं, नृत्य असणं एक सौंदर्य आहे, नृत्य करता येतं. सामी सामीवर नृत्य करणं वेगळं, लगीन ठरलं या, टकुर फिरलं या, त्याच्यावर नृत्य करणं वेगळं. त्याला काय लागत नाही, येण्याचा बाजार आहे. बापाला पण कौतुक वाटतं, ती काळ्या टी शर्टवर लगीन डान्स करते ना, आपलंच आहे.
तो डान्स नव्हे. तिला असं वाटलं सुधाचंद्रनला की निसर्गानं मला नृत्य दिलंय, पदन्यास दिलाय. ती मुंबईला आली, फर्स्ट इयरला होती कॉलेजच्या. तिने बघितलं समोर षण्मुखानंद हॉलमध्ये एक नृत्याचा कार्यक्रम होता आणि तिने ठरवून टाकलं, आपलं स्वप्न ठरवलं. मगाशी जसं डॉक्टर साहेबांनी ठरवलं ना, तिने ठरवलं की याच षण्मुखानंद हॉलमध्ये मी परफॉर्मन्स देते आहे नृत्याचा. आणि तो परफॉर्मन्स दिल्यानंतर श्रोते प्रेक्षक उठतायत, रसिक प्रेक्षक उठतायत, स्टँडिंग ओवेशन देत आहेत. तिचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नानुसार तिने नृत्याचं प्रॅक्टिस सुरू केलं मुंबईमध्ये. FY संपल्यानंतर SY ला त्या सुट्टीमध्ये ती NH4 हायवेनं घरी निघाली होती कर्नाटकमध्ये. बेळगावच्या पुढे गेल्यानंतर तिच्या गाडीला अपघात. तिला सरकारी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं. दुर्दैवानं दुर्लक्ष असल्यामुळे त्या सिरिंज निर्जंतुक केलेली नव्हती, ती सुधाचंद्रनला टोचण्यात आली. इन्फेक्शन झालं, पाय सडत गेला आणि मांडीतून कापून टाकण्यात आलं. स्वप्नांचं चक्काचून झालं, आशा आकांक्षांचे पंख कापले गेले. बेडवर पडून राहिली. आता आयुष्य संपलं. टीव्ही बघत असताना त्यावेळेस तिच्या असं लक्षात आलं की टीव्हीवर एक डॉक्युमेंटरी लागली होती की जयपूरचे डॉक्टर सेठी लाकडाचा पाय करतात. तिच्या आशा पल्लवित झाल्या. आई बाबाने तिला जयपूरला नेलं. डॉक्टर सेठीने तिच्या पायाचं माप घ्यायला सुरुवात केली. माप घेत असताना या ध्येयवादी पोरीनं सुधाचंद्रनला डॉक्टरना प्रश्न विचारला की डॉक्टर, तुमच्या लाकडाच्या पायाने मी उभी राहील चालेल, पण माझं स्वप्न नृत्य आहे, मला करता येईल, पूर्ण करता येईल असा एखादा पाय डॉक्टर कराल की ज्या पायानं मी माझं स्वप्न पूर्ण करेल. डॉक्टर सेठींच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांच्या अख्ख्या आयुष्यामध्ये अशी जिद्दी पोरगी नव्हती भेटली की पाय नसताना सुद्धा तिची जिद्द आहे की तिला नसायचं होतं. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांना डॉक्टर सेठींनी पत्र लिहिलं की माझ्याकडे एक जिद्दी पोरगी आहे आणि तिचं स्वप्न नृत्य सादर करण्याचं. आपल्याला असा एक पाय तयार करता येईल का त्या पायानं ते नृत्य सादर करू शकेल. काम सुरू झालं. प्लेट्स तयार करण्यात आल्या, स्प्रिंग्स टाकण्यात आल्या, बफर्स तयार करण्यात आले. तिच्यासाठी पाय तयार करण्यात आला. तिची प्रॅक्टिस सुरू झाली. 18 फेब्रुवारी 1988 षण्मुखानंद हॉल आणि तिचं नृत्याचं सादरीकरण सुरू झालं. पूर्ण 3 तास षण्मुखानंद हॉलमध्ये हजारो रसिक प्रेक्षकांच्या समोर ती परफॉर्मन्स देत होती. 3 तासाचा परफॉर्मन्स संपल्यानंतर सगळ्या रसिक प्रेक्षकांनी उठून तिला स्टँडिंग ओवेशन दिलं. ती मंचाच्या मध्ये आली. तिच्यावर तो प्रकाशाचा झोत टाकण्यात आला. ती उभी राहिली. एक निर्जीव पाय तिला हातामध्ये घेतला आणि तिने जगाला सांगितलं येस आय कॅन, मी करू शकतो. त्यांना तो आनंद होतो. आता शेवट मला सरांनी सांगितलं की इथं शहरापेक्षा गावाकडची मुलं जास्त आहेत, मुली जास्त आहेत. खरं आहे. मग आम्ही गावाकडची माणसं आहोत तर आमचं कोणतं स्वप्न असलं पाहिजे, आमच्या जगण्याच्या प्रेरणा कोण असल्या पाहिजे. इथं आम्ही आलो, समोर बसलेले पालक, त्यांचे चेहरे, त्यांच्या मनामध्ये भाव आहे. तुम्हाला जन्माला घातल्यापासून त्यांची स्वप्न सुरू झाली. परिस्थिती कशी असली, कोणती विचित्र परिस्थिती असली तरी माणूस आपल्या आयुष्यामध्ये हे संपादन करू शकतो. 2001 साली 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये धारावीच्या झोपडपट्टीतला एक मुलगा बोर्डाच्या परीक्षेत पहिला आला. सलीम पहिला आल्यानंतर त्याचे प्राध्यापक त्याचा सत्कार करायला त्याच्या झोपडीमध्ये पोहोचले. धारावीच्या झोपडपट्टीमध्ये मुलखाची दुर्गंधी, पायवाट काढत काढत, गोंगाट, रोगट वातावरण, गुन्हेगारी, गुंडगिरी, कुठलंच आरोग्याला एक वातावरण नव्हतं, अभ्यासाचं नव्हतं, जगण्यासाठी नव्हतं. अशा त्या झोपडपट्टीत पोहोचले प्राध्यापक आणि प्राध्यापकांनी त्याचा सत्कार केला. आणि सत्कार केल्यानंतर त्याला प्रश्न विचारला, पहिलं कसं काय? सलीमने उत्तर द्यायला सुरुवात केली. सलीम असं म्हणतो की सर, मी 7वीत होतो, माझी बहीण 4थीत होती, माझे वडील माथाडी कामगार होते. 7वीत असताना माझे वडील जग सोडून निघून गेले. सर, आईला कधी झोपडीच्या बाहेर पडली नव्हती कारण वडील कमवत होते. उपासमार सुरू झाली, आमचं शिक्षण थांबलं. पण एका क्षणाला माझ्या आईला वाटलं की पोरांना शिकवायचं आहे.
म्हणून माझी आई घराच्या बाहेर पडली. शेजारी असलेल्या अपार्टमेंट मध्ये माझ्या आईने धुण्या भांड्याचं काम चालू केलं. आई सकाळी धुण्या भांड्याला जायची, ती संध्याकाळी परत यायची. दिवसभर आई काम करत होती. दुपार जिथं होईल तिथं शिळात तुकडा मिळाला तर ती खायची. सर आईचं कमावणं सुरू झालं आणि सर आमचं शिक्षण सुरू झालं. पण सर आई दिवसभर पाण्याच्या सहवासामध्ये, धुण्या भांड्यामध्ये. एक दिवशी धुण्या भांड्याच्या त्या पाण्याच्या संसर्गानं आईला सर्दी झाली. सर आईचं आजारपण सुरू झालं. आईला ताप आला. आईला अंथरूण पकडलं. सर्दी सर टीव्हीवर गेली. आई अंथरूण. आता कमावणं बंद झालं, आमचं शिक्षण थांबलं, उपवासमार सुरू झाली. सर मग आम्ही दोघांनी मिळून विचार केला, बहीण भावाने, धारावीच्या झोपडपट्टीच्या चौकामध्ये मी 5-6 तास चहा करू लागलो, माझी बहीण 3-4 तास. सर आम्ही चहाचा गाडा चालवत पैसे कमावणं सुरू केलं. आईच्या आजारपणाला औषधोपचार सुरू केले, आमची शाळा सुरू केली, आमचा संघर्ष सुरू केला. सर औषधोपचाराला वाटायचं की आईला बरं वाटेल, आईला बरं वाटेल, आईला बरं वाटेल. पण आईला बरं नाही वाटलं. आईला खाऊन टाकलं टीव्हीनं. आईच्या अंगावरचं मांस संपलं, फक्त हाडाचा सापळा शिल्लक राहिला. आणि सर आता आईला मरायचं होतं. आईच्या श्वासाचे शेवटचे श्वासाची गरगर सुरू होती. आईला जग सोडायचं होतं सर, पण जग सोडताना त्याला काहीतरी मला संदेश द्यायचा होता, मेसेज द्यायचा होता. आवाज क्षीण झाला होता. ती बोलायची पण आवाज येत नव्हता. म्हणून सर मी खाली बसलो, तिला मांडीवर घेतलं, माझा कान तिच्या तोंडाजवळ नेला. सरची जीवाच्या आकांताला ओरडली, सलील शिक आणि बहिणीला शिकव. सर आईने शेवटचा श्वास सोडला. मरताना आईचे डोळे उघडे होते सर, सताळ उघडे, जणू माझ्याकडे बघतायत. आई गेली निघून सर. आमचं शिकणं सुरू राहिलं. आम्ही चहाच्या गाड्यावर आमचं कमावणं सुरू होतं. पण सर 10वी नंतर 11वीला आलो. मस्ती, जवानी, 17वं वर्ष, दिल दोस्ती, दुनियादारीचं, भिन्न लिंगाविषयी आकर्षणाचं, विचित्र वय, स्वप्नांचं वय, ज्याला अडॉलसन्स असं नाही. 13 to 19 टीनेज. सर आलो 11वीत आल्यानंतर सर मला वाटायचं की कॉलेजचा तास बुडवावा, कॅन्टीन मध्ये बसून वडापाव खावा, कॉलेजचा तास बुडवावा, मॅटिनीला जावं, कॉलेजचा तास बुडवावा, एखाद्या श्रीमंत पोराच्या मोटरसायकलवर बसून शायनिंग मारावी. सर वाटत राहायचं का नाही वाटणार? मस्ती होती ना, जवानी होती ना, दिल दोस्ती, दुनियादारी, जवानीचे रंग होते ना. सर वाटत राहायचं की. पण सर ज्या वेळेला वाटायचं ना की क्लास बुडवावा, मॅटिनीला जावं, क्लास बुडवावा, कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये बसून वडापाव खावा, क्लास बुडवावा, एखाद्या श्रीमंत पोराच्या मोटरसायकलवर बसून शायनिंग मारावी. सर ज्या वेळेला वाटायचं त्या वेळेला आईचे मृत्यूच्या वेळेचे सताळ उघडे डोळे माझा पाठलाग करायचे. आणि सर मरतानाचे आईचे शब्द माझ्या कानात घुमत राहायचे, सलील शिक आणि बहिणीला शिकव. सर मरतानाचे आईचे शब्द आणि मरतानाचे आईचे डोळे माझा पाठलाग करत होते. आणि म्हणून मी कधीच घसरलो नाही सर. नुसता अभ्यास केला, आईच्या जगण्याला न्याय दिला आणि पाहिला. जरा आठवा ना डोळे मिटून. तुम्ही उठायच्या अगोदर उठणारी आई, तुम्ही झोपल्यानंतर झोपणारी आई, वेड्यासारखा पडणारा बाप. आणि मग ठरवायला पाहिजे ना मला, आपल्या आयुष्यातली सर्वोत्कृष्ट भेट आपल्या आई वडिलांना कोणती असेल. तर तुम्ही ज्या वेळेला सिद्ध होता, पराक्रमी होता, ही जी फेटेवाली मंडळी आहेत ना समोर, ज्यांना IIT मिळालंय, ज्यांना MBBS मिळालंय, ज्या क्षणाला यश मिळालं ना त्यावेळेला विचारत आहे ना, आईला निकाल सांगितला, बाबाला निकाल सांगितला, बोलता आलं त्या, बोलता येत नसतं. मी कित्येक IAS, IPS, MPSCच्या पोरांच्या कार्यक्रमाला हजर राहतो. मी परत विचारतो शेजारी बसलेला, निकाल कधी लागेल, किती तारखेला लागेल.
आईला फोन केला पलीकडनं, मी IPS झालो, मी डेप्युटी कलेक्टर झालो, पलीकडून आईचा आवाज आला. तो म्हणतो आला. कोणता आला? लेकरू जगाच्या बाजारामध्ये यशस्वी झालं, सिद्ध झालं. या जगामध्ये दोनच निरपेक्ष नाती आहेत, आईचं आणि बाबाचं. कुठली अपेक्षा नाही. म्हातारपणी फेकून दिलं घराच्या बाहेर तरी अपेक्षा नाहीये तुमची. पण ज्या क्षणाला तुम्ही जगाच्या बाजारात यशस्वी झाला आणि तुम्ही फोन केला तर पलीकडून आवाज नाहीये, फक्त हुंदके असतात आनंदाचे. ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे की माणूस आनंदाच्या क्षणाला, अत्युच्च क्षणाला असताना तो त्याचे भाव कोणते असतात? माऊली असं म्हणतात, शब्दे संपादिते इंद्रिया नेरता भोगीचे बोला आधी भेदीचे प्रमेय असे मोठे असं म्हणतात. ज्यावेळेला तुम्ही खूप आनंदाच्या अत्युच्च क्षणाला असता त्यावेळेला शब्द नाही सापडत, कारण तुम्ही तुमच्या आई वडिलांना तुमच्या आयुष्यातली सर्वश्रेष्ठ भेट दिलेली असते. यस, पराक्रम तुमचा तुमच्या आई वडिलांना दिलेला असतो. तुमचे आई वडील वाट बघतायत पराक्रमाची. मगाशी सांगितलं ना सरांनी, स्वप्न बघा. स्वप्न कोणतं बघा? तुम्ही सिद्ध झालात, तुम्ही पराक्रमी झालात, तुम्ही यशस्वी झालात. माणूस अत्युच्च क्षणाला असताना त्याच्या शरीरामध्ये, त्याच्या केमिकल्स मध्ये फरक पडतो. माणूस ज्यावेळेला आनंदाचा क्षण टिपतो ना त्यावेळेला त्याच्या डोळ्यामध्ये पाणी असतं आणि ओठावर हसू असतं. केमिकल्स चेंज होतात. तुम्ही तुमच्या नजरेसमोर ठेवा, तुम्ही तुमच्या आयुष्यातलं यश संपादन केलं आणि यश संपादन केल्यानंतर तुमचे आई बाबा तुमची वाट बघतात. तुम्ही दिलेला त्यांच्यासाठीचा तो सर्वोत्कृष्ट उपहार आहे. आनंदानं तुमच्या आई बाबांनी तुम्हाला मिठी मारली तुमच्या पराक्रमासाठी. तो क्षण रात्रंदिवस तुमच्या समोर ठेवा. द लास्ट, तुमच्या क्षेत्रामध्ये यश संपादन करा, यशस्वी व्हा. जे काय प्राप्त करायचं ते करा आयुष्यातले, येते मागे पावर जे काय करायचं ते करा. पण फिरून एक देश तुमची वाट बघतो की ज्या देशाची परिस्थिती सध्या विचित्र आहे. लबाडांच्या जगामध्ये लबाडच पाहिला असतो, खोट्यांच्या जगामध्ये खोटाच पाहिला असतो. क्रिएटिव्ह अकॅडमी मधलं बाहेर पडणारं प्रोडक्ट त्या लबाडांच्या मध्ये असणार नाही. ते वेगळं असेल, इतरांच्या पेक्षा वेगळं असेल. ते तुमच्या माझ्या देशासाठी, अवतीभोवतीच्या लोकांच्यासाठी काहीतरी कल्याणकारी करणार असेल. त्याला दारिद्र्य बघितल्यानंतर, त्याला वेदना बघितल्यानंतर, त्याला कुपोषित समाज बघितल्यानंतर, त्याला घाणेरड्या लोकांच्या वाईट गोष्टीबद्दल तिरस्कार असेल. मातृभूमीसाठी तो आपलं आयुष्य खर्च करत असताना त्यात एखाद्या दुःखाशी तो भिडेल, एखादी वेदना घेईल आणि आपल्या परीने हा देश आणखी समृद्ध करण्याचा प्रयत्न करेल. मी लहान मुलांच्या शाळेत गेलो तर प्रेमचंदांची एक कहाणी सांगत असतो. ईद का चांद नावाची, त्याचं कन्व्हर्जन केलं. गावातला एक मुलगा आहे 7-8 वर्षाचा. गावात जत्रा आहे त्या दिवशी. आई मजुरी करते, दुसरं घरात कुणी नाही, उत्पन्नाचं साधन काही नाही, म्हणून आई 8 दिवसाची मजुरी साठवते आणि ती ठरवते की जत्रे दिवशी पोराला दूध पोळी करून घालायची. आई त्या दिवशी दूध आणते, चुलीवर दूध ठेवते, बाळ बाजूलाच खेळत असते. दूध उतू यायला सुरुवात होते आणि आईच्या लक्षात येते की दूध आता उतू गेलं तर बाळाच्या मुखामध्ये दुधाचे घास नाही पडणार. म्हणून आई तिला फडकं नाही सापडत, लवकर दूध उतू गेलं तर दूध नाही लेकरांना मिळणार. आई त्या भांड्याला घट्ट पकडते, खाली ठेवते. आईचा हात भासतो, फोड उठतात आईला. बाळाच्या लक्षात येतं की आईला हात भाजलं होता. आई दूध पोळी तयार करते, बाळाला खाऊ घालते आणि बाळाला मजुरीचे राहिलेले पैसे ती आई बाळाला देते. बाळाला सांगते की जा बाळा, आज तुझ्या माझ्या गावामध्ये आज जत्रा आहे. जत्रेमध्ये झोपाळा आहे, पाळणा आहे, जिलेबी आहे, रेवडी आहे, जा खाऊन येतात. श्रीमंताची पोरं तर रोजच खातात. तुझ्या वाट्याला वर्षातून एकदा आहे बाळा, जा. बाळ पैसे घेत आहे, बाहेर येत आहे, बघताय तो पाळणा, पाळण्यात आमची पोरं बसलीत. ही ड्रिंक बी हॅपी, फिकीर नसणारी, बेगुमान, फक्त आपलंच आयुष्य मस्तीत जगायचं या भूमिकेत जगणारी. डोळ्यामध्ये पाणी नाहीये, संवेदना नाहीये. वृक्ष त्याच्याकडे बघतो तिथं थांबत नाही, ती
नोट आहे 50-100ची आईची दिलेली, ती खिशामध्ये ठेवतं दूध. आमची पोरं पाळण्यात झोपाळ्यात बसले. काही पोरं जिलेबी खातायत, खाता खाता खाली सांडतायत. बाळ तिथेही थांबत नाही. रेवडी तिथेही थांबत नाही. बाळ गावाच्या बाहेर येतं, शांत बसतं, पैसेच खर्च करत नाही. घरी जाताना त्या एका दुकानामध्ये जातं, एक वस्तू घेतं विकत, रद्दीच्या पेपरमध्ये गुंडाळतं, घरी येतं, आई वाट बघत असत. आईने विचार, बाळा उशीर का झाला? बाळ सांगे, होऊ दे उशीर. आई, मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय जत्रेत. आई म्हटलं, अरे तू मला आणण्यासाठी तुला पैसे नव्हते दिले, तू तुझ्या आयुष्यात तुझ्या मजेसाठी दिले. म्हटलं, नाही आई, तू डोळे मीट, हात पुढे कर, मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. आईने डोळे मिटले, हात पुढे केला. रद्दी पेपरमध्ये गुंडाळलेली भेट वस्तू बाळानं आपल्या आईच्या हातात दिली. बाळ म्हणता, आईचा डोळे उघड, बघ मी काय आणलं तुझ्यासाठी. बाळानं आईसाठी आणलं होतं चिमटा. बाळानं सकाळी बघितलं होतं की आपल्या आईचा हात फोडला होता. दिदी आणि दादानं भारत नावाचा देश आहे, त्याच्यामध्ये आता जे भोवताला ना घाणेरड्या लोकांचा, त्यांच्या सगळ्या वागण्यानं माझ्या मातृभूमीला रोज चटका बसतो. या देशाला सुपुत्र आणि सुकन्या हव्या आहेत. मातृभूमीला बसणारा चटका दूर करणारे सुपुत्र आणि सुकन्या. रोज माझ्या देशाला चटका बसतो या हरामखोरांच्या मुळे, या लबाडांच्या मुळे. मला इथे शब्द वापरायचा आहे, पण तुम्ही चिमुरडे आहात म्हणून नाही, इतके बेकार लोक तुमच्या बाहेर. भवताल बघितलाय तर इथं बेईमानी आहे. कधी कधी मला वाटतं सर की वर्गात आम्ही आमच्या पोरांना शिकवा होता की खोटं बोल तर यशस्वी होती, बेईमानी कर तर उच्च पदावर जाशील, हरामखोरी कर तर तू तुझ्या आयुष्यामध्ये हे संपादन करशील. शिकवा होता आम्ही वर्गामध्ये तरच आमच्या पोरांना हवं असलेलं यश मिळेल. अरे नाही रे बाळांनो, माणूस सुखी ज्यावेळेला होतं की ज्यावेळेला जगामध्ये काहीतरी कल्याणकारी गोष्टी असतात. गुणवंत लोकांनी समाज असेल, तयार असेल तर तो समाज सुखी असतो. अस्वस्थ समाज कधी सुखी असू शकत नाही. बदनाम, बेईमान, हलकट समाज कधी सुखी असू शकत नाही. मला आपला देश ठरवायचा तुमच्या रूपानं क्रिएटिव्हिटी, की तुम्ही ज्या वेळेला जगाच्या बाजारामध्ये याल त्यावेळेला चांगुलपणाचं बीज पेराल. एक तुमच्या रूपानं समाजामध्ये एक पाणनिवडीचं काम होईल. आणि तुमच्या वेळेला या जगाच्या बाजारामध्ये क्रिएटिव्हिटी नावाची संस्था अजून 8-10 वर्षांनी मला परत बोलवेल. त्यावेळी मी इतरांच्या कहाण्या नव्हे बाळांनो, मला तुमच्या कर्तबगारीच्या कहाण्या सांगण्याचा भाग होण्याची मला संधी द्या. तोच आजच्या कार्यक्रमाचाही पॉसिबल. धन्यवाद. जय हिंद.